तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. आज आपण काही जे न्यूट्रिशनल जे आपल्या गोष्टी आहेत, म्हणजे आपलं जे आपण खातो वगैरे, त्या गोष्टी म्हणजे थोडक्यात एक डाएटशी रिलेटेड आजचा जो व्हिडिओ तो असणार आहे. कारण आजकालचं आपलं जे खानपान आहे ते खूप वेगळं आहे. आपण आपले जे फ्राईड जास्त फूड आपण खातो, तळलेले पदार्थ ज्याला आपण म्हणतो, असे बाहेरचे सगळे पॅक्ड आयटम आपण जास्त खाणं पसंत करतो. जेणेकरून होत काय चाललंय, की आजार जे आहेत ते वाढत चाललेत, वजन वाढत चाललंय, हार्टचे प्रॉब्लेम वाढत चाललेत आणि लोक नुसते मरत चाललेत. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणे गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं आयुष्य वाढेल आणि आपल्या सगळ्यांचंच आयुष्य वाढेल. त्यासाठी चांगलं खाणं पिणं गरजेचं आहे. त्यामुळेच आजचा जो आहे तो व्हिडिओ असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे काही स्पेसिफिक जे आहे ते फूड आयटम्सबद्दल, जे की आपण रोज खाणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या जर गोष्टी आपण जे आहे ते रोज खात चालले तर नक्कीच हे जे प्रकार जर तुम्ही खात असाल रोज, तर तुम्हाला माहीत असेल की आपल्या हृदयासाठी चांगलं असतं. आणि हृदयासाठी जर आपण या अशा गोष्टी खाल्ल्या तर पहिली गोष्ट, आपल्याला कोणता शुगरचा प्रॉब्लेम म्हणा, त्यानंतर बीपीचा प्रॉब्लेम म्हणा, अशा गोष्टी होत नाहीत. आणि वजन जे आपले ते नियंत्रणात राहतं. त्यामुळे हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम जो आहे तो खूप प्रमाणात कमी होतो. त्यामुळे आज आपण या गोष्टींबद्दल जाणून घेऊया, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिला आपण बघूया, की या आपल्या प्लेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते. खजूर, त्यानंतर आपले हे बदाम, काजू, अंजीर, पिस्ता आणि या आपल्या सूर्यफुलाच्या बिया. तर ह्या अशा गोष्टी खाल्ल्या आणि सोबतच इथं थोडंसं एक पेल्यावर दूध आहे. तर अशा गोष्टी जर आपण आता सध्या, आज तारीख आहे 25 सप्टेंबर, म्हणजे आता ऑलमोस्ट हिवाळा सुरू झाला. हिवाळ्याचा जो सीझन असतो तो असतो आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं. कारण थंडीमध्ये आपण म्हणतो की जिम जा, व्यायाम कर, त्याने जे आपलं जे आहे ते सगळं शरीर आपण पुन्हा एक ट्रान्सफॉर्म करू शकतो असं देखील मानलं जातं. त्यामुळे आज आपण या गोष्टीविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया. न्यूट्रिशनल कोणते कोणते हेल्थ बेनिफिट्स असतात अशा गोष्टी खाल्ल्याने, त्याबद्दल माहिती करून घेऊया. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात काजूबद्दल. तर यामध्ये हेल्दी फॅट्स, त्यानंतर मॅग्नेशियम आणि प्रोटीन आपल्या हाडांसाठी चांगलं असतं. यातले सगळे जे आयटम आहेत त्यामध्ये फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स याचा हा चांगला सोर्स आहे. जेणेकरून आपल्या ब्रेन हेल्थसाठी, हार्ट हेल्थसाठी या खूप चांगल्या गोष्टी आपण खाणं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो खुराक आहे ना, तो आपण पूर्ण जर हिवाळाभर आपण जर ठेवला आणि व्यायाम प्रॉपरली केलं तर नक्कीच जानेवारीपर्यंत तुम्ही एक जे आहे ते चांगली तुमची हेल्थ मेंटेन करू शकता. आणि फक्त जानेवारी पुरतंच नाही, तर पूर्ण वर्षभर देखील तुम्हाला या गोष्टी कंटिन्यू करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या आता हे बघा, जर एवढे व्हरायटी ऑफ गोष्टी जर तुम्ही आत्ता खाल्ल्या नाही, तर नंतर नक्कीच फ्युचरमध्ये तुम्हाला एवढ्याच व्हरायटीच्या वेगळ्या वेगळ्या कॅप्सूल खावं लागतील. हे नक्की आहे, हे लिहून घ्या. कारण आजकाल कसं आहे, की जर तुम्ही या गोष्टी खाल्ल्या नाही तर विटॅमिन ई साठी तुम्हाला कॅप्सूल घ्यावी लागेल, ती आपली इव्हिऑन वगैरे सारखी झाली. त्यानंतर ओमेगा 3, 6 साठी वेगवेगळे जे आपले हे असतात कॅप्सूल वगैरे, फिश ऑइल झालं, अशा गोष्टी घ्याव्या लागतात, ज्या की या ऑलरेडी या खाण्यामधून आपल्याला मिळतात. त्यानंतर परत विटॅमिनचे वेगळे सप्लिमेंट घ्या, मिनरलचे वेगळे सप्लिमेंट घ्या. अशा गोष्टी करण्यापेक्षा याच गोष्टी कंटिन्यू करा. बाहेरचे कोणते सप्लिमेंट ॲडिशनली तुम्हाला घ्यावे लागणार नाहीत. आता थोडीशी माहिती घेऊया या ज्या आपण गोष्टींबद्दल. तर सगळ्यांमध्ये जे आहे ते विटॅमिन ई, फायबर, अँटीऑक्सिडंट आपल्या केसांसाठी, स्किनसाठी चांगलं आहे. कंटिन्यू केलं तर नक्कीच स्किन आपोआप उजळेल. सध्या देखील मी स्टार्टिंग केलेलं आहे, त्यामुळे हळूहळू जे आता व्हिडिओ थ्रू तर तुम्हाला कळेलच काय काय उजळलं, काय काय डार्क झालं ते. आणि अजून आता आपल्याकडे जे आहे ते काजू आहे, बदाम आहे, त्यानंतर आपलं सूर्यफुलाचे बी आहे. सगळ्यामध्ये ऑलमोस्ट जे आहे ते विटॅमिन्स, मिनरल्स, त्यानंतर आपल्या हाडांसाठी चांगलं, आणि हृदयासाठी फॅट्स वगैरे चांगले, या गोष्टी सगळ्या नॉर्मल आहेत. त्यामुळे या अशा गोष्टी खात चला आणि आरोगी म्हणजे निरोगी राहा. एवढाच या व्हिडिओ मागचा मेसेज आहे. आय होप समजला असेल. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. नक्की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये औषधांचं देखील, सप्लिमेंटचं देखील व्हिडिओ करू. जर तुमच्याकडे जर अशा प्रकारच्या गोष्टी खायला जर आता टाइम नसेल, तर नंतर महाग जास्त अजून म्हणजे पैसे खर्च करून तुम्हाला विटॅमिन मिनरलचे सप्लिमेंट घ्यावे लागतील. फक्त एवढंच लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे.
भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला.